दिलीप साटम स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूबच्या चॅनलवरती. तर आज आहे आमच्या ग्रामदेवतेची जत्रा. ती आहे राणेवाडीमध्ये. कांजादेवीचं मंदिर आहे, जे तुम्ही खूप जुन्या ब्लॉगमध्ये बघितलं असाल. तर आज आहे त्याची जत्रा. तर आता आपण तिकडेच जाणार आहोत. तर चला माझ्यासोबत जत्रेला जाऊया आणि कांजादेवीचं दर्शन घेऊया. चला. संध्याकाळची वेळ आहे आणि माझ्या मागे बघू शकता सनसेट होतो आहे. चाललो आहे आता ठाणेश्वराजवळ. तर राणेवाडीमध्ये जाणार. हा आपला देवीचा सप्ताह असतो ना, हा सप्तो म्हणजे आमच्या कोकणी भाषेत त्याला सप्तो म्हणतात. तर देवीची आपल्या जी जत्रा असते ना, ती वार्षिक असते आणि मजा येते. पण ह्यावर्षी काही कारणामुळे ती पुढे जात होती. फायनली आज होते. तर चला जाऊया, असं वाटते. आमच्या वाडीतून सगळ्या महिला वर्ग गेलेत ओट्या वगैरे भरायला आणि आता बाकीचे पण चाललेत, कारण संध्याकाळी काहीतरी प्रोग्राम वगैरे असतील, भजन वगैरे. लहानपणी आम्ही जेव्हा संध्याकाळची जायचो तेव्हा मस्त दशावतार नाटक, डबलबारी, मस्त मजा यायची. आणि सगळ्यात मजा म्हणजे तिकडे जाऊन वडापाव, कारण त्यावेळी आम्हाला वडापाव खूप म्हणजे महिन्यातून एकदा 2 महिन्यातून एकदा. त्याच्यामुळे जो वडापावची जी काय मजा असते ना, आपल्या मुंबईसारखे नाही. कारण मुंबईमध्ये लगेच गेला घेऊन आला आलं. गावी जी मजा असते ना, वेगळी असते. तुम्हाला वडापाव कधीतरी एकदा भेटणार. सो चला जाऊया. सगळेजण यायला येत आहेत, पण पाया पडून चला. तर आपण पोचलो येऊन ठाणेश्वर मंदिराजवळ. बघा, हे आमचं ठाणेश्वर मंदिर. जे कोण नवीन मेंबर असतील ना त्यांच्यासाठी. हे बघा, हे आहे आमचं ठाणेश्वराचं मंदिर. आपण आता चाललो आहे राणेवाडीत. मला एक झलक दाखवतो मंदिराची. बघा, जय ठाणेश्वर. बघा, चला. हे बघा, आपल्या रस्त्याची कामं चालू आहेत. इकडे आमचा पहिला ना बस स्टॉप होता साटमवाडीचा. आता थोडा रोड वायडनिंगमध्ये तोडून टाकलं. चांगलं केलं आहे, पण कधी होईल पूर्ण माहीत नाही. पण जाऊ दे, प्रोग्रेस तर आहे. चला बघा, तो घाट रस्ता जिकडे मी काल ब्लॉग टाकला होता ना, मॉर्निंग वॉकचा, तिकडे गेलेलो आपण. हे बघा, इकडून सर आतमध्ये गेलात की साटमवाडी. अंको आलेला आहे. अंकुश साटम आमच्या गावातले, आमच्या वाडीतलं एकदम धार व्यक्तिमत्व आहे अंकुश साटम. क्या कशा झाले जत्रा? संध्या रात्री परत जाते ढोल. आपला भजन नाही नाही, आपलं भजन आहे. डबल वर या. नाही ढोल पथक आता बघू जाऊ काय रात्री. कोणाचा? मुठाटचे. हां, जाऊया मग रात्री परत. मी येते मग. चला चल. चला फेकले म्हणजे आता म्हातार झालं. बघा चालू हा. हो या. चल अंक्या, जिला नाही आणलं मग गेली. चल हां चल. चला, तर आता आपण येऊन पोचलो आहे पाटीलवाडीमध्ये. या आमच्या गावातील पाटीलवाडी. आणि तिकडे आपली शाळा आहे, जिकडे माझं शिक्षण झालं आहे 1ली ते 4थी. नाही बघा, ही आहे पाटीलवाडी. वा भजन चालू आहे. आवाज येत असेल तुम्हाला भजनाचा. हे बघा, इकडे ना एक
छोटी व्हाळी आहे. तिकडची एक मजा म्हणजे ना, आमची ही शाळा आहे आणि आमची मागे वाडी आहे. तर इकडे एकदा पाणी आलं ना जोरात, तेव्हा इकडे ब्रिज वगैरे नव्हता. आता छोटासा पूल बांधला आहे बघा. तेव्हा हा पूल वगैरे नव्हता. तर इकडे जोरात पाणी आलं ना की पाणी इथपर्यंत यायचं. हा पाईप आहे ना इथपर्यंत. मग आमची शाळेला दांडी ते गावच्या काय दांडी घ्यायच्या म्हणजे सुट्ट्या घ्यायच्या जी काय वेगळी पद्धत असते ना, भारीच. ही बघा, ही आहे वाडी, तिकडून येते आणि जाते आपल्या खालती वाळात. चला. आणि ही आहे अंगणवाडी. हे बघा. काय हो चाललात? ही आहे अंगणवाडी. चाललात? तिने साजो हो. मग ओळखलात नाही मागा कमाला म्हणजे. बरं मी मजेत, तुम्ही मजेत ना? खरं झाला उटी बिटी भरून येला? लवकर येला तुम्ही? गर्दी हा हां हां. चला. काय हो हो मजेत, तुम्ही कशी? चला. चला आता आपण पोचलो इकडे. काय हो ओळखला नाही ना अजून? नशा ओळखला तुम्ही? नाही दिलपो नाही मी. बघा ही आपली शाळा. चल चल. हा जोरात चालू हा जत्रा. चप्पल काढू इकडे. हवी हा हा. काय म्हणतात बरे? काय रे? धारदार, अजून एक धारदार व्यक्तिमत्व. अंको भेटलो मगाची. अंको खाली हो. हा ना. कोण करता भजन? हे विकास हा म्हणजे. हे बघा आपल्या कांजादेवीची जत्रा. टायमिंगवर जोरात. ए मैशा हा उडव.
अजून एक धारदार व्यक्तिमत्व आपल्या गावातील संदीप राणे. काय म्हणतात मजेत? हां दिंडी आज रुपानी काय रांगेत उभे आहेत सगळे. आपल्यासाठी VIP एंट्री आहे. नको रे बाबा मी. चला आपण जाऊया VIP एंट्री. सगळेजण उभे आहेत. हे बघा सत्यनारायणाची महापूजा बघितलं नाही. हो काय म्हणतात? भारी मजेत ना? जोरात मी शनिवारी हो. हे बघा हे जे समोर बघताय ना ही आहे माझी शाळा. पहिली वेगळी होती, आता डबल स्टोरी झाली बिल्डिंग. त्याच्या बाजूलाच आहे कांदादेवीचं मंदिर. पहिली ते 7वी. मस्त केलं आहे. थोडी संध्याकाळ झाली त्याच्यामुळे माहीत नाही किती दिवसात असेल. मंडळी आजचा ब्लॉग इकडे संपवतो. कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चला अंधार होत आला आहे.